अभियानाअंतर्गत आम्ही कवरिया कुसुमाग्रज विद्यालयाचे विद्यार्थी। माझे नाव स्पंदन नेफाडे। माझे नाव रुद्र शरद थेटे। माझे नाव सार्थक उत्तम गांगुर्डे। माझे नाव कल्पना क्षीरसागर। माझे नाव प्रदीप नवनाथ निफाडे। आमची थीम आहे आत्मनिर्भर भारत। आम्ही आत्मनिर्भर भारतमधील पाणी प्रदूषण एक समस्या ही समस्या निवडली आहे। या समस्येविषयी आम्ही लोकांची जनजागृती करत आहोत। लोकांना समजावून सांगत आहोत की प्रदूषित पाण्यामुळे काय काय आजार होतात आणि प्रदूषण पाणी होण्याचे कारण काय काय आहेत। तर प्रदूषण पाण्यामुळे आपल्याला कावीळ, अतिसार असे रोग होतात। प्रदूषण पाण्याची कारणे ही आपण जे बिल्डिंग्स बांधतो आहे त्यातले सर्व घाण पाणी आपण नदीत काढतो आहे। आपण जे फॅक्टरीमधले घाण पाणी नदीत काढतो आहे त्यामुळे पाणी हे अतिशय प्रदूषित होत आहे। पाणी प्रदूषणामुळे लहान मुलांना खूप आजार जडत आहेत। पाणी प्रदूषण होत आहे त्यामुळे आपल्या गावातील पशु पक्षी किंवा मानव हे कमी होत चालले आहे। त्यामुळे खूप प्रदूषण करू नये ही माझी समस्या आहे। प्राणी प्रदूषणामुळे प्राणी व माणसांना त्वचेचे विकार होत आहेत। नदीत फॅक्टरीचे सांडपाणी सोडल्याने जनावरांना दूषित पाणी प्यावे लागते, त्यामुळे त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। सांडपाण्यामुळे आपल्याला नवीन नवीन आजार होत असतात, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी याच्यावरती करायला हवे। यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आमच्या टीमने अभियान राबवले आहे। पाणी प्रदूषण होण्याचे परिणाम: त्वचावरील रोग, पाण्याचा रंग बदलतो, पाण्याची चव बदलते व जमीन सुपीक होत नाही, तसेच पाण्यातील जीवजंतूही मरतात। आपल्या परिसराच्या अवतीभोवती साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे, मलेरियाचे डास तयार होतात। हे डास मनुष्याला किंवा लोकांना चावतात आणि त्यामुळे लोकांना डेंग्यूची, मलेरियाची लागण होते। असे डास तयार होऊ नये यासाठी आपण आपल्या अवतीभोवती पाणी प्रदूषित न ठेवता स्वच्छ पाणी आपल्या अवतीभोवती ठेवले पाहिजे। यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलेले असेल त्या ठिकाणी कीटकनाशकांचा वापर करतो व ते डेंग्यू, मलेरियाचे डास मारतात। हे सांडपाणी आमच्या शाळेच्या परिसरात साचलेले आहे। या सांडपाण्यामध्ये आम्ही आत्ताच कीटकनाशक फवारले आहे, त्यामुळे हे पाणी या पाण्यामधील जे डास आहेत, जे जंतू आहेत ते मरून जातील। आमच्या शाळेतील प्रत्येक व्यक्ती आणि आमच्या टीमतील प्रत्येक व्यक्ती खूप प्रयत्न करत आहेत। या अभियानाअंतर्गत आम्ही नुसते शाळेतच नव्हे तर पूर्ण गावात व परिसरामध्ये असे साचलेल्या सांडपाण्यामध्ये कीटकनाशके फवारून डेंग्यूच्या व मलेरियाच्या डासांची नाश पावण्याचा प्रयत्न करत आहोत।